उरणमध्ये सुरू असलेली NNMT बस सेवा मगरूर प्रशासन आणि कर्मचारी वर्गाने बंद केल्यावर उरणकरांच्या मदतीला उभे राहिले आहेत। NNMT प्रशासनाने अचानक उरणमधील बस सेवा बंद करून उरणकरांचे लाखो रुपयाचे नुकसान केले आहे। सदर नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून काही सामाजिक कार्यकर्ते NNMT प्रशासनाविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहेत। NNMTला कोर्टात खेचण्याचा इरादा या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला आहे। उरण ते जुईनगर असे 7,000 नागरिक दररोज प्रवास करतात। त्यात नोकरदार, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, मजूर, शेतकरी यांचा समावेश आहे। NNMTने अचानक बस सेवा बंद केल्याने या सर्व वर्गाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। NNMTच्या हम करे सो कायदा या प्रवृत्तीचा निषेध करण्यात येत आहे। NNMT प्रशासनाला मुंहतोड जवाब देऊन उरणकर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत। NNMTला पर्याय म्हणून दिनांक 27 फेब्रुवारी पासून STने उरण जुईनगर अशी बस सेवा सुरू केली आहे। सकाळी 6:40 ला उरणवरून जुईनगरला पहिली फेरी आहे, तर जुईनगरवरून 7:50 ला उरणला फेरी आहे। दिवसभरात अशा 12 फेऱ्या होणार आहेत। जुईनगरवरून रात्री 8:20 ला उरणला येण्यासाठी शेवटची फेरी आहे। दरम्यान 4 मार्च पासून व शेनी जुईनगर बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती उरण डेपोचे आगार प्रमुख सतीश मालसे यांनी दिली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।